हा पौष्टिक नाश्ता, जेवण काहीही तुम्ही म्हणू शकता याला. 1 वाटी उडदाची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून 5-6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. 5-6 तास भिजून घेतल्यानंतर आपण डाळ वाटायच्या आधी 1 वाटी तांदूळ पीठ, 1 वाटी बारीक रवा छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे भिजवण्यासाठी भिजवलेल्या डाळीचंच पाणी वापरायचं आहे. डाळसुद्धा छान वाटून घ्यायची आणि वाटलेली डाळ, तांदूळ पीठ, रवा सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे. 8 ते 10 तासासाठी आपण ह्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. उन्हाळ्यात पटकन आंबवलं जातं, कमी वेळ ठेवला तरी चालेल. मस्त असं पीठ आंबलं जातं आणि आपण याच्या आता आंबोळ्या आणि पिझ्झा बनवायचा आहे. या सर्व भाज्या घेऊन मी छान तेलामध्ये फोडणी करून परतून घेतल्या आहेत. खूप भाज्या भाजायच्या नाहीत, त्याचा क्रंचीनेस ठेवायचा. पिठामध्ये मीठ आणि पाणी घालून या पद्धतीचं मिश्रण करून पॅनमध्ये टाकलं आहे. आंबोळीला मस्त जाळी पडते. भाज्या, चीज, पिझ्झा सिझलिंग, ऑरेगॅनो घालून मस्त असा आपला हेल्दी पिझ्झा तयार होतो. करून पहा, आवडल्यास करा.